आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सांगलीतील सरकारी घाटाजवळ असलेल्या आर्यवीन पुलाजवळ पतीकडूनच पत्नीवर कोयत्यानं मानेवर सपासप वार करून खून करण्यात आलाय। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास हा खून झाला। प्रियंका जाकाप्पा चव्हाण, वय वर्ष 28, राहणार सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली असं मयत पत्नीचं नाव आहे। अधिक माहिती अशी की रात्री 9 वाजताच्या सुमारास मयत प्रियंका आणि तिचा नवरा जाकाप्पा दोघे जण कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर आले होते। त्यानंतर काही वेळानं ते आर्यवीन पुलाच्या बाजूला निघून गेले। त्यावेळी जाकाप्पाकडून प्रियंकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यावेळी प्रियंकानं जोरदार आरडाओरडा केला। हल्ल्यामुळे घाटाजवळ बसलेले काही माणसं आर्यवीन पुलाजवळ पळत गेली। त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला। त्यांनी तात्काळ याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली। सांगली शहर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली। त्यावेळी प्रियंका ही मृत अवस्थेत पडलेली दिसून आली। हा मृतदेह वसंतदादा रुग्णालयात पाठवण्यात आला। आजूबाजूच्या लोकांच्याकडून माहिती घेतली असता तिच्या नवऱ्यानं तिचा खून केलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याची तपास चक्र सुरू केली। प्रियंकावर हल्ला केल्यानंतर संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। हा खून पतीनंच केला असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय। दरम्यान आर्यवीन पुलाजवळ एका महिलेचा खून झालाय याची माहिती वाऱ्यासारखी सांगली शहरात पसरली। त्यानंतर ही महिला कोण आणि ती तिकडं काय करत होती याचा चर्चा सुरू झाली। ही महिला पतीबरोबरच या ठिकाणी फिरायला आली होती। ही माहिती मिळताच पोलिसांनी पतीचा शोध सुरू केला। पतीनंच हा खून कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान या खुनामुळे पुन्हा एकदा सांगली शहरात खुनाचं सत्र सुरू झालंय अशी शंका येऊ लागली आहे। 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन 3 मुलांच्याकडून एकाचा खून करण्यात आला होता। त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया, सूरज पारवे।